थांब सत्ते, अग वारुळाची काय पूजा करतीयस? नागराजाची पूजा कर. म्हणूनच लोक तुम्हाला खुळा म्हणतात. नागराज देवा, बोलवलं मला? वय श्रावण सुरू झाला आहे. पहिला सण आहे. तुझा जो मान हाय तो तुला द्या न ग का? तुमच्या गळ्यात मला स्थान दिलं, त्यापेक्षा मोठा मान काय असणार देवा? अरे तरी बी आजच्या दिवशी समध्याने तुझी पूजा करायला पाहिजे. मग सुरुवात माझ्यापासून न ग वय. सत्ते, पूजा करायची. अगं भ्याचं काय आहे त्यात? मी आहे ना व. जा. नागराज, भेटूयात आता. अरे तुझ्यासाठीच आलो होतो मी. मला सोबत घेऊन नाही जाणार? नाही, आता नाही. पण तुम्ही मला वचन दिलं होतं की मला सोबत घेऊन जाणार म्हणून. तुला मी वचन दिलं हाय ते ठाव आहे मला. तुला संग न्यायची येळ आली की मी तुला घेऊन जाईन. अजून ती येळ आली नाही. ती येळ यायची हाय. तुला कड काढावी लागल नागराज. ती वेळ लवकर यावी म्हणून मी प्रार्थना करेन. आणि नागराज, येतो मी. चल सत्य. होत का नाहीये? काय होत नाही? काय झालं आहे? देवप्पापर्यंत पोहोचता येत नाहीये मला. वाचता येत नाही म्हणजे? देवप्पा येणार आहेत का नाही? बाळू गेला तसा देवप्पा बी नाहीत. आणि कुठं गेला आहे ते बी समजत नाही. बाळूने काहीतरी करणी केली. ते तर मला बी समजत आहे की. तर गेलं कुठं आहेत देवप्पा? तू गावात नीट शोधलंस ना त्याला? मग मग जरी असतील तरी तडून कसं पाहिजे बसतील? त्या बाळूच्या सांगण्यावरनं काही करेल तो देवप्पा. बाळूनं वश केलाय ना त्याला. निश्चय म्हणून नालायक निघाला हा देवप्पा. पंढरपूरला ते गेला नसतील. बाळू आणि देवप्पाचं तसं बोलणं चाललं होतं. नाही, असं होणार नाही. देवप्पा मला सांगितल्याशिवाय इथून जाऊच शकत नाही. असं होणार नाही कसं? आता गेलो आहेत तर. हे मंगळू, जास्त बोल नकोस. बाळूने तर देवप्पाला काही केलं नसेल ना? नाही, बाळू कोणाला विजा पोचवत नाही. हा हा, ते बी आहेच की. मग काय झालं असेल?
तुम्हाला बी दिसत नाही? अजून तर काही दिसत नाही. त्यांच्यापर्यंत पोहोचता येत नाहीये मला. आता तुम्हासनीच पोचता येत नाही म्हणल्यावर मग मला कावा येईल? तरड्याची धाव खूप ना पसतर आणि मंगळची धाव कोंबडी पसतर. काय ग सत्य, काय विचार करतेस? हेच तर तुम्ही हाक मारल्यावर तो नाक कसं काय आला? त्याला काय तवा, कुठल्या बी प्राण्याला मनापासून हाक मारली की समजतं त्यात. आणि तुम्ही काय बोलला? समजे जण म्हणतात की तुम्ही प्राण्यांसंग बोलतात म्हणून. त्यात बी बोलायचं असतंय. बोलायचं की आपण. भय पर आत्ता काय बोलला नागासंग? काय नाही, असंच काहीतरी. तुम्ही म्हणत होता का दिलेले वचन ध्यानात आहे माझ्या आणि येळ आले की घेऊन जाईल. कसलं वचन? आणि कुठे जाणार आहे? सांगता नाही यायचं. पुण्यांदा कवा तरी सांगेन. नाही नाही, आत्ताच सांगा. अगं म्हणलं नवं, सांगता नाही यायचं. पुण्यांदा सांगेन. तसं बी तुला सांगायची गरज नाही पडली. तुझं तुला समज. ते समजायचं तेव्हा समजू दे. मला तर असं वाटतं आहे की तुमच्याच डोक्यात काहीतरी शिस्त आहे. म्हणजे कुठं जायचा विचार नाही ना व तुमचा? माझा विचार तर लय काय काय आहे. आता त्यातलं काय करायचं आणि काय ठरलं आहे ते बघायचं आहे. आता म्हणजे येळ आल्यावर समजल तुला. आजाने काय सांगितलं आहे ठावा आहे ना व? तुम्ही नीट वागला नाही आणि कुठे गेला तर आजाला सांगावं धाडाय सांगितलं आहे. ठाव आहे समज मला. मग कुठे बी जायचा विचार करायचा नाही. हितच राहायचं आणि हितच काम करायचं आहे. किती वेळ लावलायस हा? कवा धरणं वाट बघती हाय? अगं हे लईच लांब घेऊन गेले होते मला. मी नग नग म्हणत होते तरी चालायला लागलं. बाळू, अरे एवढ्या लांब कशा पायी जायचं? अगं नागदेव वाट बघत होत. आता हे काय खुळपणा? नाही तिकडे खरा खुरा नाग होता. बाळू, अरे हे काय वागणं झालं का? काय झालं असतं म्हणजे केवढ्याला पडलं असतं? तो काय करतोय आता? वाट बघत बसला होता तो आमची. अरे बाळ्या, आता तू लहान नाही राहिला. अजून गावातील लोक तुला काय म्हणतात ठावा आहे ना व? आता कसं समजावून सांगायचं तुला? आणि हे तर बोलत बी होते त्याच्या संग. हा तर पळूनच येणार होते बघ. तुझं काय बी समजत नाही बघ. सत्य, परत ह्यो म्हणला इकडे जाऊ तिकडे जाऊ तर कुठं बी जायचं नाही ह्याच्या संग. बरं राहिलं, उद्यापासून मेंढ्या घेऊन जातो चरायला. हा, पर हे ध्यानात ठेव, माळरान सोडून लांब जायचं नाही.
सुंदरा किती वेळ बाळाचा विचार करत राहणार आहे? दुसरं काय करू? काय होणार आहे का त्यानं? मला आठवण येते आहे त्याची. मला बी आठवण येते त्याची. असं नाही का मी आलंय खुश आहे? तुम्हासनी दोष नाही दे. त्याच्या बिगर राहायचं म्हणजे किंवा जेव्हा जेव्हा बाहेर राहिला तेव्हा राहिलोच की आपण. अव व्हय, पर तेव्हा ठाव होतं का 2-4 दिवसात परत येईल. आता ते येणार नाही ते ठाव आहे. सारखं विचार करत बसलीस ना तर असंच वाट. जर कामात मन रमव. माझ नाही लागत मन कशात बी. अगं तू बाळाचा विचार करते आहेस, पण तिकडं आपलं दुसरं लेकरू गंगी बी आहे. तिला गरज आहे बाळाची हे विसरू नग. हवं तिथं राहून बी बाळू गंगीचं घर सांभाळू शकला असता ना व. प्रयत्न करून बघितले की आपण, पण मनागत नाही झालं म्हणून त्याला तिकडे धाडलं नव. हे काय बी मला ठाव नाही. जे काय चाललं हाय ते चुकीचं आहे एवढं खरं. असं काय म्हणू नग. काय सांगा, बाळा तिकडे कामाला बी लागला. घराबाहेर राहायचं ठाव नाही त्याला. त्याला बी गमत नसणार. असं तुला वाटतंय? किती वेळा बाहेर राहिलाय त्या चंदूला शेटच्या घरात राहिला. मग त्याची काळजी करत बसू नका. असं कसं काळजी करू न ग? आया हाय म्या त्याची. वय पण तो काय बारखा नाही आता. लगीन झालंय त्याच, आणि त्याचं लगीन करायचं हे खुळ कोणी डोसक्यात घातलं माझ्या? तूच ना. वय पण लगीन झालं का ते सुधरत असं वाटलं होतं मला. अरे तसंच मला वाटतंय का तिकडे गेलं सुधर. हो काय काय होत आहे? तुझा पांडुरंग आहेच की. किंवा हाय म्हणून तर समजा चाललं हाय. हा झालं तर मग माझ्यावर नाही तर नाही त्याच्यावर विश्वास ठेवू. समजा चांगलं होतंय बघ. बाळू काय रे, झोप येत नाही वय? झोपायच लागलो होता. घराची आठवण येते हाय ना? ती काय आल्या बिगर राहते वय? ठाव हाय मला. तुला करमत नाही इथं. तुला काय सांगू गंगूताई, आईन बाचा चेहरा सारखा डोळ्यामोर येतो आहे माझ्या. तुझ्याकडे बघून मला माझीच आधीची आठवण झाली बघ. म्हणजे मी आधी लगीन करून आले तेव्हा अशीच झुरायची. दिस भरडत बसायची. मला आईकडे जायचंय, बाकडे जायचंय, माझ्या भावासनी भेटायचं हाय. मग काय कोण ऐकत? दमदी म्हणायची आता हेच तुझं घर आहे गंगे, हिथंच तुला संसार करायचा आहे, हिथंच नांदायचं आहे. आईचा पदर धरायचा आणि बाच्या खांद्यावर बसायचं वय. तुला आठवत बी नसेल. गुडघ्यावर रांगायचा तू. मी तुला कडव घ्यायचे आणि दिसभर हिंडवायचे. तुला भरवायची, तुला खेळवायची. ते दिवस आठवलं की त्यातच रमायला होतं बघ. असं वाटतं समजा सुख माग राहिलं आणि म्या थोडं नुसतं चालत राहिले. कवा हात पिवळं झालं आणि कवा कपाळ पांढरं झालं कळलं बी नाही.
गंगूताई, तुझं दुःख जळत्या स्तरावर चालण्या परीस बी मोठं आहे. नाही तुला काय सांगणार. हा पर एवढं सांगतो हाय का आज पुतूर तुझे भोगलं हाय याची समध्यासनी जाणीव हाय आम्हाला. हे समज बोलायचं नव्हतं बघ बाळू, पण आयानं बाचा इशा निघाला आणि समज ओघात बाहेर पडलं. अग बरं केलंस. बोलल्याशिवाय मनातलं वजन आहे उतरत. हे बघ बाळू, मला ठाव हाय घर सोडून इथं राहणं तुझ्या मनाला पटत नसेल, पण हा बी विचार कर का तू फक्त आता माझा भाव नाही, जावई बी आहेस. तेव्हा आता तुला दोन दोन जबाबदाऱ्या आहेत. बय ठाव आहे मला, आणि ती जबाबदारी दाजीसने दिलेल्या वचनाप्रमाणे मी खांद्यावर उचलली आहे. माझ्या सत्तीला कधी अंतर देऊ नको. लय हाळवी हाय रती. गंगूताई, तू काय बी काळजी करू नकस. समज तुझ्या मनासारखं होईल. बाळू, तू इथं आल्यामुळं खरंच लय आधार वाटला बघ. होय, बरं आता तू रडायचं नाही. तुला रडताना बघायची सवय नाही मला. तुला खमका आवाज ऐकायची सवय आहे. बरं चल झोप आता, सकाळी लवकर उठायचं आहे ना व. बाय. आय माझ्या बिगर तुला घटकाभर बी करमत नसत. मला घरी यायला साधा उशीर झाला तरी वाटाकडे डोळे लावून बसायचे. आता तर मी घर सोडलं आहे. काय बेतत असेल यो विचार केला तरी डोळे भरून येतात माझं. बाजारी उठता बसता मला वरडत असता तरी काळ जाऊ दगड ठेवून त्यानं मला इकडे धाडलं आहे. मला ठाव आहे माझं मोर कसं होणार म्हणून काळजी आहे त्यास. मला बी तुमच्या बिगर अजिबात करमत नाही. पण काय करणार, जन्माचा प्रवासच असा आहे. तो ना तुम्ही बदलू शकता ना म्या. मोर जे काही घडवायचं आहे त्या पायी हे समज घडतं. भाकर बांधून दिलेली आहे. काय खायची आहे समधी. अजून काय. आणि हा लई लांब नका जाऊ, इथलं रान तुम्हासनी नौका आहे. अगं मला नौकी असते, मेंढ्यासनी तर नसल नव. त्या धावतील वाट. म्हणजे त्या काय बोलणार आहे तुमच्या संग. काय झालं न बोलाय, त्यासनी बी बोलतायत. फक्त आपल्याला त्यांची भाषा समजून घेता यायला पाहिजे. समध्यांची भाषा कळते तुम्हासनी, फक्त माझी सोडून. आवडला का बाळू. होय, कुठे घेऊन जायचं हा ठावा आहे ना व. जिकडं वाट दिसल तिकडे जायचं, त्याला काय होतंय. ये बाबा असं काय बी बोल न ग. एक एक मेंढी पोटच्या गोळ्यागत सांभाळी हाय. उगा कुठं बी घेऊन जाऊ न ग. अरे लोक लई गदाळ आहेत. एखादं कोकरू शेतात घुसलं तरी डोळ्यात चलतय त्यांच्या. अगं गंगूताई, मी असल्यावर कशा पाय भ्यायचं. तुम्ही हाय म्हणूनच भ्या वाटतं हाय. बाहेर पडल्यावर कसली बी सूद राहत नाही तुला, म्हणून सांगते हाय समजा. होय, आणि हा उगा तंटा करू नका कुणाशी. जा तुम्ही. व्हायचं बाळूच. काय पण माझं कसं होणार आहे. तू न ग काळजी कर. काय का असं ना, पण मुकाट्यानं कामाला गेला हाय. नाहीतर या आधी एवढं बी करत नव्हता. काय बी म्हणाय, पण मला तर त्यांचं वागणं काय कळतच नाही बघ. काय चाललेलं असतंय त्यांच्या मनात त्याचा काही थांग पत्ताच लागत नाही.
अगं आयानं बाला उलगडलं नाही कोड तेव्हा आपल्याला केव्हा उलगडायचं. पण मला विश्वास आहे बघ समद बैजवर व्हायचं. आयानं आज पतूर लई पाठीशी घातला आहे त्याला. पर म्या त्याचं काय बी चालू द्यायचं नाही. मग बघ कसा सुतासारखा सरळ येतो आहे ती.